आज आपण साबुदाणा बटाट्याचे कुरकुरे कसे बनवायचे हे बघणार आहेत। हे कुरकुरे तुम्ही एकदम बनवून ठेवून वर्षभर उपवासाला खाऊ शकता। एकदम मस्त राहतात आणि खायला सुद्धा तेवढेच छान लागतात, खुसखुशीत खमंग। आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। कुरकुरे बनवण्यासाठी इथं मी 2 कप साबुदाणा घेतलेला आहे। तुमच्याकडे कप नसेल तर तुम्ही कशाने साबुदाणा मोजून घेऊ शकता, एखाद्या वाटीने किंवा ग्लासनी। ज्या वाटीने तुम्ही साबुदाणा मोजून घेता त्याच वाटीने आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचे नंतर, त्यामुळे साबुदाणा अगोदर मोजूनच घ्यायचा। तर हे पहा इथं मी 2 कप साबुदाणा घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि 2 वेळा साबुदाणा चांगला धुवून घ्यायचा आहे। तर हे पहा मी 2 वेळा साबुदाणा चांगला धुवून घेतलेला आहे। तर लगेच आपल्याला त्याच्यामध्ये आता पाणी घालायचं आहे। साबुदाणा बुडन इतपत पाणी घालायचं, खूप मस्त साबुदाणा भिजतो। पाणी घालून त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि रात्रभर साबुदाणा भिजत ठेवायचा। रात्रभर साबुदाणा भिजत ठेवल्यामुळे मस्त साबुदाणा भिजतो आणि त्यामुळे कुरकुरे सुद्धा छान खुसखुशीत होते। तर हे पहा मी त्याच्यावर झाकण ठेवून रात्रभर साबुदाणा भिजत ठेवलेला। तर लगेच आपण झाकण काढून पाहूया आणि मस्त साबुदाणा भिजलेला आहे। तर लगेच एखाद्या चम्मचने आपण सगळा साबुदाणा मोकळा करून घेऊया। साबुदाणा भिजत घालताना आपण त्याच्यामध्ये साबुदाणा बुडन इतपत पाणी घातलेलं आणि किती छान साबुदाणा भिजलाय पहा। मस्त सुटसुटीत आणि मऊ सुद्धा झालेला आहे आणि असा साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। सगळा साबुदाणा मी मोकळा करून घेतलेला आहे। तर थोड्या वेळासाठी आपण साबुदाणा बाजूला ठेवूया आणि साबुदाणा शिजवून घेण्यासाठी पाणी गरम करायला ठेवणार आहेत आपण। तर इथं मी गॅसवर एक कढई ठेवलेली आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला 6 कप पाणी घालायचं आहे। सुरुवातीला 6 कप पाणी गरम करायला ठेवायचं आणि बाजूला 1 कप पाणी गरम करून ठेवायचं। आपल्याला जर लागलंच तर पटकन त्याच्यामध्ये घालता येतं। तर हे पहा मी 6 कप पाणी कढईमध्ये घातलेलं आहे। तर आता फुल गॅसवर आपल्याला हे पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे पटकन पाणी गरम होतं। तर हे पहा मी त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि पाणी चांगलं गरम करून घेऊया। पाणी गरम होतं आहे तोपर्यंत आपण त्याच्यात घालण्यासाठी 1 बटाटा किसून घेणार आहेत। तर इथं मी 1 बटाटा अगोदरच सोलून घेतलेलं आहे। मी एकच चांगलं मोठं बटाटा घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर बारीक बारीक 2 बटाटे घेऊ शकता किंवा 3 बटाटेसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता। तर लगेच आपण आता हे बटाटे किसून घेणार आहेत। किसून घ्यायचं आणि बटाटा पाण्यात ठेवायचं म्हणजे काळं पडणार नाही। मी घेतलेला बटाटा जवळजवळ 200 ग्रॅमचा आहे। तुम्ही जर ह्याच्यापेक्षा जास्त बटाटा घेतला तर सुरुवातीलाच अर्धा कप पाणी जास्त गरम करायला ठेवायचं। तर हे पहा मी बटाटा सगळं किसून घेतलेलं आहे। हा किस आता 2 वेळा चांगला धुवून घ्यायचा आणि नंतर त्याच्यात पाणी घालून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत पाणीसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे। तर लगेच आपण त्याच्यावरचं झाकण काढूया आणि भिजवून ठेवलेला साबुदाणा त्याच्यामध्ये घालूया। तर इथं गॅस फुलच ठेवायचा। पाण्यामध्ये साबुदाणा घातला की पाणी थोडंसं गार होतं, त्यामुळे सुरुवातीला 4-5 मिनटं गॅस फुल ठेवायचा आणि एकसारखं त्याला हलवीत राहायचं। गरम पाण्यात साबुदाणा घातला की 5 मिनटातच मस्त साबुदाणा फुलतो। तर हे पहा असं कढईच्या बुडापासून एकसारखं त्याला हलवीत राहायचं म्हणजे कढईच्या बुडाला साबुदाणा चिटकणार नाही। तर मी 5 मिनटं फुल गॅसवर साबुदाणा शिजवून घेतलेला आहे। तर इथं आता त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आणि 6 हिरव्या मिरच्या मी मिक्सरला चांगल्या बारीक करून घेतल्या। तर बारीक करून घेतलेली हिरवी मिरचीसुद्धा आपण त्याच्यामध्ये घालूया। मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडीशी कमी जास्त करू शकता। मीठ आणि मिरची घातलं की परत चांगलं आता मिक्स करून घ्यायचं। इथं आता गॅस मध्यम करायचा आणि मध्यम गॅसवर 10 मिनटं साबुदाणा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे। अधूनमधून हलवीत राहायचं, एकसारखं त्याला आता हलवायची गरज नाही। साबुदाणा बटाट्याचे कुरकुरे बनवायचे खूप सोपे आहेत आणि खायलासुद्धा तेवढेच छान लागतात। एकदा बनवून ठेवलं की आपण वर्षभर उपवासाला खाऊ शकतो। जास्त प्रमाणात जर बनवले तर उन्हामध्ये चांगले वाळून घ्यायचे आणि हवा बंद डब्यात ठेवायचे, वर्षभर बिलकुल खराब होत नाहीत। आपल्याला पाहिजे तेव्हा आपण तळून खाऊ शकतो। तर हे पहा मी मध्यम गॅसवर 10 मिनटं साबुदाणा शिजवून घेतलेला आहे। तर इथं मला मिश्रण थोडंसं घट्ट वाटते, तर त्याच्यामध्ये मी कोमट केलेलं 1 कप पाणी घातलेलं आहे। तर सुरुवातीला 6 कप पाणी मी घातलेलं आणि आत्ता 1 कप, सगळे मिळून आत्तापर्यंत मी त्याच्यामध्ये 7 कप पाणी घातलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज पडणार नाही। पाणी घालून परत चांगलं मिक्स करून घ्यायचं। 2 कप साबुदाणा आणि 1 बटाटा त्याच्यासाठी बरोबर 7 कप पाणी लागतं। लगेच आता ह्याच्यामध्ये आपण किसून ठेवलेलं बटाटा घालूया
तर हे पहा मी बटाटा किसून घेतल्यावर 2 वेळा चांगलं धुवून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यात भरपूर पाणी घालून बाजूला ठेवलेलं. तर आपण आता पाण्यातून काढून हाताने थोडंसं दाबून त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि लगेच आपण साबुदाण्यात घालणार आहेत. तर साबुदाण्यात घालताना हाताने चांगला सुट्टा करून घ्यायचा किस आणि साबुदाण्यात घालायचा. तर हे पहा असं हाताने चांगला सुट्टा करून घालायचा. किस घातला की चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला आता फक्त 5 मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे. बटाट्याचा किस शिजायला जास्त वेळ लागत नाही, 4 ते 5 मिनटं लागतं फक्त मध्यम गॅसवर. तर हे पहा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त 4 ते 5 मिनटं आपल्याला आता हे शिजवून घ्यायचं आहे. तर हे पहा मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मस्त झालेलं आहे मिश्रण. आपल्याला पाहिजे असं जास्त घट्ट करायचं नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही. आपण याला नंतर थोडंसं गार करून घेणार आहेत, तर गार केलं अजून थोडंसं घट्ट होतं. तर हे पहा मी बटाट्याचा किस घालून 5 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. तर आपण आता थोडंसं स्पॅच्युल्यावर घेऊन बटाटा शिजलं आहे का पाहूया. तर हे पहा बटाटे चांगलं शिजलेलं आहे. तर लगेच आता इथं गॅस बंद करायचा आणि मिश्रण थोडंसं गार करून घ्यायचं आहे. जास्त गारसुद्धा करायचं नाही, फक्त 5 ते 6 मिनटं गार करून घ्यायचं. तर इथं मी 6 मिनटं मिश्रण गार करून घेतलेलं आहे. तर लगेच आता ह्याचे आपल्याला कुरकुरे बनवायला घ्यायचे आहेत. तर कुरकुरे बनवण्यासाठी इथं मी अशी पिशवी घेतलेली आहे. तुमच्याकडे असेल तशी पिशवी घ्या किंवा एखादी मोकळी झालेली मिठाची किंवा दुधाची पिशवी घेतली तरीसुद्धा चालेल. अगोदर चांगली धुवून घ्यायची आणि नंतर त्याच्यात मिश्रण भरून त्याने कुरकुरे बनवून घ्यायचे. घेतलेली पिशवी अशी एखाद्या बाउलवर ठेवायची किंवा ग्लासवर ठेवायची आणि त्याच्यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं. एकदम जास्त भरायचं नाही, 4-5 पळ्या भरायचं. तर हे पहा मी थोडंसं पिशवीत मिश्रण भरून घेतलेलं आहे. तर वरच्या बाजूला हवं तर तुम्ही एखादं रबर लावू शकता आणि पिशवीच्या खालच्या बाजूने आपल्याला थोडंसं होल पाडायचं आहे. एकदम जास्त होल पाडायचं नाही, थोडं बारीकच पाडायचं आणि लगेच ह्याचे आपण आता कुरकुरे बनवायला घेऊया. त्याच्यासाठी इथं मी प्लास्टिक टाकलेलं आहे आणि त्याच्यावर मी कुरकुरे बनवून घेणार आहे. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला कुरकुरे बनवून घ्यायचे आहेत आणि पिशवीनीसुद्धा किती छान कुरकुरे बनवता येतात पहा. साबुदाणा बटाट्याचे कुरकुरे बनवण्यासाठी आपल्याला सोऱ्याची किंवा मशीनची बिलकुल गरज पडत नाही. पिशवीनीसुद्धा एवढे छान कुरकुरे बनवता येतात आणि फक्त 10 ते 15 मिनटामध्ये कुरकुरे बनवून होते. तर बिलकुल जास्त वेळ लागत नाही आणि पहा किती मस्त पटापट कुरकुरे बनवता येतात. तर राहिलेले कुरकुरे सगळे आपण असेच बनवून घेऊया. तर इथं मी सगळे कुरकुरे बनवून घेतलेले आहेत. तर हे कुरकुरे आपल्याला आता 2 दिवस उन्हामध्ये चांगले वाळून घ्यायचे आहेत. 2 दिवस कुरकुरे उन्हामध्ये वाळून घ्यायचे म्हणजे भरपूर दिवस टिकतात, बिलकुल खराब होत नाहीत. हे पहा मी 2 दिवस कुरकुरे चांगले उन्हात वाळून घेतलेले आहेत आणि मस्त कडक वाळून घेतलेले आहेत. उन्हामध्येच कुरकुरे चांगले वाळून घ्यायचे म्हणजे भरपूर दिवस टिकतात, खराब होत नाहीत. तर थोडेसे कुरकुरे मी तुम्हाला तळून दाखवते किती छान फुगतात. त्याच्यासाठी मी अगोदरच तेल गरम करून घेतलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की थोडेसे कुरकुरे त्याच्यात सोडायचे आणि किती छान कुरकुरे फुगलेत पहा. एकदम छान कुरकुरे फुगलेले आहेत आणि खुसखुशीतसुद्धा झालेले आहेत. तर थोडेसे कुरकुरे मी असेच तळून घेते. हे कुरकुरे बनवायला खूप सोपे आहेत. 2 कप साबुदाणा आणि 1 बटाटा असेल तर त्याच्यासाठी 7 कप पाणी ठेवायचं, एकदम बरोबर होतं. किंवा तुमच्याकडे कप नसेल तर तुम्ही वाटीने मोजून घेऊ शकता. ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेता त्याच वाटीने मोजून पाणी घालायचं. तर हे पहा मी थोडेसे कुरकुरे इथं तळून घेतलेत आणि किती मस्त कुरकुरे झालेत पहा आणि तिप्पट कुरकुरे फुगलेले आहेत. खायलासुद्धा खूप छान झालेत, खमंग. तर अशा पद्धतीने तुम्ही साबुदाणा बटाट्याचे कुरकुरे एक वेळा तरी नक्की बनवून बघा आणि कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.